नमस्कार, श्री स्वामी समर्थ. शिल्पा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तिखट पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही पुरी तुम्ही चहासोबत किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता. त्याच्यासाठी आपण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, छोटी वाटी रवा घेतला आहे, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट 1 चमचा छोटा, धणा पावडर छोटा चमचा, जीरा पावडर छोटा चमचा, कसुरी मेथी घेतली आहे मी इथे. थोडीशी हातावर चोळून टाकायची आपण, त्याच्यामुळे याचा वास छान येतो. थोडासा ओवा घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्ही सफेद तीळसुद्धा तुम्हाला हवं तर घालू शकता. आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे पिठामध्ये. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे. पीठ आपण घट्टसरच भिजवायचं आहे. आणि पीठ मळताना तेलाचा अजिबात याच्यात वापर करायचा नाही आहे. पीठ मी इथे घट्टसर भिजवून घेतलेलं आहे. हे बघा, ह्याला अजिबात तेल लावलं नाही आहे. वरून फक्त पाण्याचा हात फिरवायचा आपण आणि अर्धा तास हे पीठ झाकून ठेवायचं आपण. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतले, पुऱ्या लाटून घ्यायच्या आपण. थोडंसं तेल लावायचं. पुऱ्या जर चिकटत असतील तर थोडंसं पोलपाटाला तेल लावून लाटायच्या आहेत पुऱ्या. हे बघा, आता हे मी पुऱ्या तेलामध्ये सोडले. एका साईडने आपली पुरी भाजून झाल्यावर आपण पुरी पलटी करायची. हे बघा, पुरी फुगते सुद्धा छान एकदम. हे बघा, तुम्ही या पुऱ्या नक्की करून पहा. आणि तुम्हाला जर या पुऱ्या आवडल्या तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.